कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। ऐन पावसाळ्यात अलिबागला लागून असलेले चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। घरातील नळ कोरडे राहत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी चेंढरे ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत हातात हांडे घेऊन ग्रामपंचायतचे लक्ष वेधले। कधी पाणी येतं तर कधी अनेक दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। चेंढरे परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून लोकसंख्या आणि घरांची संख्या वाढली, मात्र त्याच प्रमाणात पाणी पुरवठ्याची व्यवस्था सक्षम करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। तात्पुरती नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आता ग्रामपंचायत प्रशासन या समस्येवर काय उपाययोजना करणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। हाल नागरिकांचे होत होते आणि विशेष करून पिंपळवाड, सुजलामनगर, गुरवनगर, स्वामी समर्थ इथल्या नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे प्रत्येकाने आमच्याकडे तक्रार केल्या। संदीप ढवळे असेल, मी असेल, परेश असतील, मिलिंद नाईक यांच्याकडे पण तक्रारी होत होत्या। त्याची आम्ही तातडीने म्हणजे रात्रीच एक चर्चा करून आम्ही निर्णय घेतला की एक मोर्चाच्या स्वरूपात आपण प्रशासनाच्या निदर्शनास आणूया आणि ते आणण्याचं काम आज आम्ही सर्व नागरिक आणि आम्ही प्रमुख मंडळींनी केलेलं आहे।